नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा नुकताच पार पडला आणि त्या दत्त जन्म सोहळ्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 6 डिसेंबर रोजी लघुरुद्र अभिषेक करून क्षीरसागर परिवार जे सुप्याचे आहेत त्यांच्या वतीने गेली अनेक वर्षापासून महाप्रसाद दिला जातो आणि याच्या पाठीमागचं काय कारण आहे, त्यांना काय प्रचिती आली, ह्या बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्ते काका. नमस्ते. पहिल्यांदा तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव नारायण दिगंबर क्षीरसागर, राहणार सुपे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. गेली किती वर्षापासून आपण महाप्रसाद करताय? हे दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज इथे 110 वर्षापूर्वी त्यांचं इथं हे होतं, अस्तित्व होतं. आणि त्यावेळेस आमचे आजोबा गणपत विठोबा क्षीरसागर सुपे तिली हे त्यांची सेवा करत होते दत्त महाराजांची. त्यांना मुलबाळ नसल्यामुळं ते दत्त महाराजांची सेवा करायची. आणि मग दत्त महाराजांच्या सेवा करता करता महाराज इथं असायचे त्यावेळेस. मग महाराजांनी त्यांचे शिष्य यशवंतराव गोलांडे होते, त्यांना इथं पारावर बसून विचारलं की हे बाबा गणपतराव तिली सुप्याची का सेवा करतात? नवरा बायको सेवा पानं बांधून अशी सेवा प्रदक्षिणा मारायची. तर मग ते यशवंतरावनी त्या गणपतराव क्षीरसागरला बोलावलं आणि महाराजांपुढं हजर केलं. मग महाराजांनी विचारलं का रे, कशासाठी चालली तुमची नवरा बायको सेवा? मग ते म्हणले महाराज, मला 8 मुलं झाली, मुलं माझी जगत नव्हती, माझी अशी इच्छा आहे की मला एक असा पुढं काहीतरी संतान पाहिजे, वंश परंपरा. मग महाराजांनी ते वर पाहिलं, त्यांचे डोळे मिटून त्यांचे सगळं. मग ते म्हणले तुझं सगळं संपलेलं आहे, पण आता तुझी लईच इच्छा आहे किंवा तुझी जास्त भावना आहे. तर त्या यशवंतरावला सांगितलं, जा एक दत्त महाराजांच्या पूर्ण काहीतरी प्रसाद घेऊन ये, मग मी त्यांना देतो. आणि मग त्या यशवंतरावनी दत्त महाराजांच्या पुढचा प्रसाद आणला आणि गणपतरावच्या झोळीत महाराजांनी टाकला. आणि पुढच्या वर्षी ये म्हणले, काय मला सांग तू काय गोड बातमी. मग पुढच्या वर्षी दिगंबर म्हणून त्यांना एक मुलगा झाला, गणपतरावला एक छोटा मुलगा झाला. मग त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी इथं महाराजांच्या पाशी घेऊन आले 1917 साली. आणि मग त्याचं नाव महाराजांनी दिगंबर असं ठेवलं. मग महाराजांनी असं सांगितलं की आता इथून पुढं सगळी दत्ताचं जे वर्षभर तेल वात लागल नंदादीप, ती तुम्ही तिन्ही लोकांनी करायचं सुप्याच्या. आणि आज दत्त जयंती झालेली, दत्ताला काय समजा हे झालेलं असतं, ते दृष्ट झालेली असते, शिवताशिव झालेली असते, त्याला तुम्ही शुद्ध करून द्यायचं. 11 ब्राह्मण 11 सवासणी आणून त्यांचे लघुरुद्र करायचा. आणि मग त्याचा महाप्रसाद महानैवेद्य सावळ्यात करायचा, दत्ताला दाखवायचा. 11 ब्राह्मण 11 सवासणी जेवायला घालायच्या. आणि बाहेर जी भक्त लोक येतात भंडाऱ्या करतात, त्यांना भंडारा म्हणून जेवण प्रसाद म्हणून द्यायचा. असं आमचं आता जवळजवळ 110 वर्षापासून ही परंपरा 4थी पिढी चालू आहे. माझ्या आजोबांनी केली, माझ्या वडिलांनी केली दिगंबरनी, मी 40 वर्ष केली. आता माझी मुलं करतात, त्यांची नातू बी आली, म्हणजे आमची 5वी पिढी आता. बरं. पूर्वीची जी दत्त जयंती होत होती आणि आता जी दत्त जयंती होती याच्यामध्ये काय फरक वाटतो? खूप फरक आहे. म्हणजे आता पूर्वी काय होतं, अशी साधन नव्हती ना, गाड्या घोडे नव्हते, त्याच्यामुळे आम्ही बैलगाडीने चालत किंवा चालत यायचो सुप्याहून. बैलगाडीने यायचो, 3-3 दिवस राहायचो. पण आता काय झालं, पुण्याचे हे जे लोक विखुरले लांब लांब, ते आता स्वतःच्या गाड्या घोड्या घेऊन येतात. भरपूर लोक येतात दत्त जयंतीला बी, भरपूर लोकांनी आले, आनंद घेतला. पण आले की लगेच जातात, असं राहत नाही आता पहिल्यासारखी. पहिले 3 दिवस राहायचो आम्ही इथे, आता तशी राहत नाही. आले की दर्शन घेऊन लगेच आपापल्या मार्गाने जातात. पण दरवर्षी येतात. इथं आल्यानंतर तुम्हाला काय समाधान कशा पद्धतीचं मिळतं? भरपूर समाधान. आम्हाला इतकं आत्मिक समाधान वाटतं, आमच्या आजोबांनी केलं, आमच्या पणजोबांनी केलं, आम्हाला बी असं वाटतं आपल्या हातून बी ही कार्य होतंय आणि असंच इथून पुढं बी होत राहा, अशी महाराजांच्या चरणी आमची प्रार्थना आहे. आमच्या मागं आमच्या मुलांना, आमच्या नातवांना तीच बुद्धी द्यावा. हा चांगला का हे लोकांना अन्नदान बी होतोय, महाराजांची सेवा होती, दत्त महाराजांचा अभिषेक होतोय. असं क्षीरसागर फॅमिलीने आमच्या दरवर्षी असं करत राहा, आम्ही करू दरवर्षी. म्हणजे कधी खंड न पडता हा, अखंडितपणे सुरू आहे. आजपर्यंत 110 वर्षात असा योगायोग आहे बघा की कधीच खंड नाही आला आम्हाला, कसलाच खंड नाही आला की बाबा या वर्षी आम्ही करणार नाही, असं कधीच नाही झालं. 110 वर्षात आमची सतत सेवा चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते क्षीरसागर बंधू. त्यांची अखंड परंपरेचा महाप्रसादाची जी आहे त्यांनी सुरू ठेवलेली आहे. धन्यवाद.